हे बघ मंजिरी, आज मी एरवीपेक्षा 2 राऊंड जास्त मारले. तुला बघ फक्त मी लवकरच पळायला लागतो की नाही बघ तू. अहो मला एक विचारायचं होतं. हा बोल ना. आज मधुरा आणि विहंग भाऊजी. हा त्यांचं लग्न आहे आज, माहिती. मला पण जायची इच्छा होती. मग नाही, तुमची परवानगी मिळाली असती तर. अच्छा, स्वतःचं लग्न टिकवता येत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या लग्नात जाण्याच्या उचापती करू नयेत. चहा घेत आहे ना दादा? चेहरा का तुझा असा झाला? बरं नाहीये का? नाही ठीक आहे. नाही म्हणजे बरी नसेल तर आपण डॉक्टरांना बोलू ना. नाही ठीक आहे, तुम्ही चहा घ्या ना. मधुरा कुठे? आपलं पिंपरीचं काम झालं ना? मधुरा कुठे आहे असं विचारलं मी तुला. मधुरा मधुरा ते मधुरा काय? मधुरा मधुरा काय? मधुरा मधुरा दादा दादा चहा घ्या ना, गार होतोय. हे बघ, तू मला सांगितलं नाहीस ना तरी सुद्धा मला कळू शकतो ती कुठे आहे. ती मी तिला शोधू शकतो. मधुरा घर सोडून गेली आहे मधुरा. काय? मंजिरी, अहो तुम्ही कुठे बाहेर चाललात का? असं काय करतेस मंजिरी? तू विसरलीस की काय? अगं विहंग आणि मधुराचं लग्न आहे आज. म्हणजे तुम्ही काय? पण तुम्ही. कसं आहे मंजिरी, आता मधुरा जरी माझं ऐकत नसली तरी सुद्धा मी तिला लहान बहिणीसारखं मानतो. आणि विहंग विहंग तर कुणी एकेकाळचा माझा जीवश्च कंठश्च मित्र. त्यामुळे मी खरं तर दोन्ही बाजूचा पाहुणा आहे. मला जायलाच हवं. म्हणजे तुम्ही खरंच लग्नाला? तर खोटं लग्नाला कसं जातात मंजिरी? आणि तुम्ही काय करतेस? आपण दोघंही जातोय. अहो पण आत्ताच तर तुम्ही काय? तुम्ही परवानगी दिली नाही म्हणून तर. बोलतेस तू मंजिरी? मी तुला एका शब्दानं तरी नाही म्हणालो? नाही तू आठव मी काय बोललो? काय बोललो मी असं म्हटलं की ज्या माणसाला स्वतःचं लग्न टिकवता येत नाही
त्यानं दुसऱ्याच्या लग्नात जाण्याच्या उचापती करू नये, एवढंच बोललो ना. पण त्याच्याशी तुझा काय संबंध? अगं उलट तुला तर बोनस मार्क्स द्यायला हवेत मंजिरी. तू स्वतःचं लग्नही खूप छान सांभाळलंयस आणि लफडही. तुला तर न्यायलाच हवं लग्नाला. पण तुमचा तर विरोध आहे ना या लग्नाला. आता कसं आहे मंजिरी, मी शाळेत असताना गणित हा माझा सगळ्यात नावडता विषय होता. पण तरीही मी गणिताच्या प्रत्येक तासाला बसायचो. मधुरा आणि विहंगचं लग्न मला मान्य नसलं तरी त्या लग्नाला जाणं माझं कर्तव्य आहे आणि मी माझी कर्तव्य पार पाडतो. अगं तू उभी काय राहिलीस? जा, जाऊन तयार हो. मी तर म्हणतो माझ्या आधी तू जा तिथे. मधुरा तिथे एकटी असेल, ती एकटी कसं मॅनेज करणार आहे? तिला गरज लागेल तुझी. अगं जा ना. अहो हो. अरे हो, सगळी तयारी नीट झाली अगदी. हो, आणि तू सुद्धा वेळेत ये. हा चल. मधुरा, बघणार आहे तिचा अजून काही पत्ता नाही. एव्हा नाही यायचं असतं तर आली असती ना ती. अगं वहिनींना त्यांचे प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का? आणि त्यांनी नुसतं लग्नाला यायचं जरी म्हटलं तरी घरातली प्रत्येक व्यक्ती त्यांना काय काय बोलेल हे बघ. आणि इतरांचा विरोध पत्करून त्या एक वेळ लग्नाला येतीलही. पण सत्यजितचं काय? त्या सत्यजितच्या शब्दाबाहेर नाही. आणि मला पक्की खात्री आहे सत्यजित त्यांना लग्नाला याची परवानगी मुळीच देणार नाही. हे काय आता यावेळी एवढा तयार होऊन कुठे निघालास? असं काय करतेस प्रिया? अगं विहंग आणि मधुराचं लग्न आहे आज. माहित नाही तुला? पण तुला त्या लग्नाला जायची काय गरज आहे? तो विहंग तुझ्याशी असा वागला. मुळात ते लग्नच जर तुला मान्य नाहीये तर तिथे जायचंच कशाला? हे सगळं ना मला समजण्या पलीकडे गेलंय आता. जे आपल्याला समजत नाही त्याचा फारसा विचार करू नये. मी मगाशी माझ्या बायकोला पण हेच समजावून सांगितलं. कर्तव्य. मधुरा माझ्या लहान बहिणीसारखी आहे, त्यामुळे तिच्या लग्नाला जाण्याचं कर्तव्य मला पार पाडावंच लागेल. हा, आता इतर लोक आपली कर्तव्य विसरली म्हणून काय झालं? मी त्यांच्यासारखं नाही ना वागू शकत. कोणत्या भ्रमात आहेस? मुळात मंजिरीला या घरात सून कोणीही मानत नाही. मग किती दिवस सांभाळणार असे सगळं? काही गरज नाही. सरनाईकांचा आता या घराशी काहीही संबंध नाही. हे तू ठरवू शकत नाहीस. मला उशीर होतोय, मी निघतो. एक मिनिट, मी पण येते तुझ्या बरोबर. आलेच तयार हो. चला यजमान, सर्व तयारी झालेली आहे. कोणी पाहुणे मंडळी येणार नाही आहेत का? हो येतील ना इतक्यात. आपण करूया, सुरुवात करूया. मधुरा चल, आता आणखीन वाट बघण्यात अर्थ नाही. आपण थोडा वेळ थांबा. माझी खात्री आहे ती नक्की येईल. प्लीज थोडा वेळ, थोडा वेळ. मधुरा, तू आलीस? अगं केवढी छान दिसते या लग्नाच्या साडीत, माहितीये? मला विश्वास सुद्धा बसत नाहीये की ही तीच मधुरा आहे. 2 वेळा सांभाळणारी, कायम रडत बसणारी, शाळेच्या ड्रेस मधली मधुरा. हो ना?
अगं वेडे, रडतेस काय अशी? रडू नकोस. ती अगं तू आज एकटीच तरच नाही ते बघ ना, काही ते कोणीच नाही, पाहुणे नाही घरात, एवढे लोक असून कोणीच मधुरा, नाही. मधुरा, शांत हो, शांत हो आधी. हे बघ बाळा, हे बघ, असा विचार करून मनाला त्रास करून घेऊ नकोस. हं? सगळं नीट होणार आहे. मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि आता असा विचार करायचा की आपल्याला आपला संसार उभा करायचा आहे. नवीन आयुष्य सुरू होत आहे की नाही तुझं, महाविचार करू नकोस. आणि भाऊजी, तुम्ही आमंत्रण दिलं नसतं ना तरी मी आले असते. वहिनी, मला पक्की खात्री होती सत्यजितने कितीही विरोध केला तरी तुम्ही लग्नाला नक्की येणार. तुम्ही आलात, मला त्याचाच खूप आनंद झालाय. माहिती होतं मला. पण भाऊजी खरंच सांगते, त्यांचा मुळात विरोधच नव्हता मला इकडे येण्यासाठी. उलट त्यांनीच मला सांगितलं तू पुढे जा, लवकर मदत होईल म्हणून. काय वहिनी, तुम्ही खरं बोलताय? नाही नाही, हे बघा, मी सत्यजितला चांगलाच ओळखतो. तो एवढं चांगलं वागणं शक्यच नाही. अहो नाही, खरंच सांगते. बरं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ थांबा, ते येतीलच इतक्यात. म्हणजे मग खात्री होईल तुमची. सत्यजित स्वतः येणार आहे? अहो हो. नाही नाही वहिनी, नाही. बरं ठीक आहे, मला सांगा सगळी कामं झालीत की नाही? मी गुरुजींना मदत करते. हो. आलेच. बस बस, आतापर्यंत खूप सहन केलं, खूप सहन केलं मी. एवढी हिंमत कशी होती त्यांची माझा अपमान करण्याची? खूप शांत राहिलो मी आतापर्यंत, सगळं माहीत असून सुद्धा. बस एवढी चूक झाली माझी. पता नाही. दादा प्लीज, रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नका. कोणाचाही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये मी. आता जे काही करायचं ते मी करेन, बघेन काय करायचं ते मीच करेन. काय करायचं ते. दादा काय करताय तुम्ही? दादा कुणाला फोन करताय? मला ताबडतोब 4 माणसं हवी आहेत. हो, लगेच कोल्हापूरला जायचंय. एका माणसाचा हिशोब करायचा आहे. हो, लगेच लगेच. दादा प्लीज, काय करताय तुम्ही हे? वेळ पडली ना तर जीव सुद्धा घेईन. तर व्यंग भोसलेचा. व्यंग भोसले च्या भेटीचा योग मी कसा सोडणार? त्यात तुमचं लग्न, या मला तर यायलाच पाहिजे. त्यात तुम्ही आमचे मित्र पृथ्वीराज सरनाईकाच्या पोरीशी लग्न करणार, मग जरूर यायला पाहिजे. आमंत्रण नसलं तरी घरच्यांना कुठं लागतंय हो आमंत्रण? त्या समारंभाला आमचे परम मित्र तेजित मुधोळकर पण येणार. योगाच की. एन्जॉयमेंट तांबडे बाबा, एन्जॉयमेंट. तुम्हारी तांबड़े बाबा, बाबा, तांबड़े बाबा. बुके आणला? गाडी काढा. या दोन्ही मुली बापावर कुठल्या जन्मीचा सूड उगवतात ना कळत असतं हे मला. सॉरी दादा, मी आजपर्यंत ह्या विषयावर कधी काही बोलले नाही. पण मला असं वाटतंय की आपलंही कुठेतरी थोडंसं चुकतंय. अंकिता, हो दादा,
दादा मला आज बोलू द्या. म्हणजे या सगळ्या परिस्थितीला मीच कारणीभूत आहे असं म्हणायचं तुला? दादा आज तुमच्याच हट्टामुळे तुमच्या एका मुलीच्या आयुष्याची धुळदाण झाली आहे. माझ्यामुळे? मी काय केलं? ही सगळी तिच्याच पापाची फळं भोगते ती. तेव्हाच जर का तुम्ही आशिषचे हातपाय तोडले नसते तर तो असा सुडानं पेटून उठला नसता. मंजिरीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या इच्छेनं पेटून उठला नसता तो. मंजिरी कुणाच्या पापाची फळं भोगते ते? अंकिता बस. दादा तुम्ही आज विहंगाच्या रूपानं अजून एका आशिषला जन्माला घालताय. त्याचा एक जाऊ दे दादा, मधुराचा तरी विचार करा. ती तुमची मुलगी आहे ना. एव्हाना त्या दोघांचं लग्नही झालं असेल. तुम्ही जर का विहंगाचे हातपाय तोडलेत किंवा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मधुराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे कोण कारणीभूत असेल? दादा तुम्ही मधुराला जर का आशीर्वाद देऊ शकत नसाल तर नका देऊ. पण शाप तरी देऊ नका तिला. मी एवढंच सांगते, थोडासा विश्वास ठेवा ना तिच्यावर. दादा तुमच्या संस्कारात वाढली आहे ना मधुरा. मग तिच्यावर नक्कीच चांगले संस्कार झाले असतील ना. केवळ स्वतःचा हट्ट म्हणून संबंध तोडून टाकणं ह्याला काय अर्थ आहे ना दादा? माझं चुकत असेलही दादा, पण तुम्ही एकदा विचार करा ना. आज आपल्या मधुराच्या आयुष्यातला एक सर्वात गोड दिवस आहे, सर्वात आनंदाचा दिवस. आज आपण तिच्या बरोबर असणं गरजेचं आहे. ती पडेल, ठेचकाळेल, पण आपण तिच्या मागे उभं असणं गरजेचं आहे दादा. हो, आपण रस्त्यावरच्या गरजवंतालाही मदत करतो. मधुरा तर तुमची पोटची मुलगी. आपण तिच्या बाजूने उभं राहायला हवं असं नाही का वाटत तुम्हाला? आज जर का वहिनी असत्या तर त्यांनाही आवडलं असतं. आईची शेवटची आठवण आहे मधुरा. ही बोरमाळ आईने माझ्या लग्नात दिली होती मला. आज मी तुला देते. आई, अगं वेडे, रडतेस काय अशी? मी तुला सांगितलं ना असं सारखं सारखं नाही रडायचं म्हणून. आईला नाही आवडणार मग. आणि आता आईचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील. बरं मधुरा, मला सांग, तू बाबांना फोन केलास? नाही अगं, मला नाही वाटलं त्यांना फोन करावा असं. काय मधुरा? अगं मधुरा, त्यांचं खूप प्रेम आहे ग आपल्यावर. तू लग्नाला उभी राहतेस, निदान ही गोष्ट तरी त्यांना कळवायला हवी होतीस ना. अगं पण त्यांना कळवून तरी काही फायदा आहे का? त्यांना सांगून जर काही गोष्ट पटणार नसेल तर काही सांगण्यात अर्थ आहे का? अगं पण त्यांनी डोक्यात राग घातला म्हणून तू सुद्धा तुझ्या डोक्यात राग घालून घेणारच का? नाही अगं ताई, त्यांना आता आग्रह करून काहीच उपयोग होणार नाही. मग मी का त्रास करून घेऊ?
किंवा का त्यांना त्रास देऊ? मधुरा, मधुरा अगं, आई गेल्यापासून खूप खचलेत ग ते. त्यांना असं एकटं सोडून नाही चालणार आपल्याला. तुझं म्हणणं पटतंय मला दी, पण मधुरा, मी लग्न झाल्यावर करते फोन बाबांना. मला माहितीये ते मला आशीर्वाद देणार नाही, पण नाही, ते नक्की आशीर्वाद देतील, माहितीये मला. चला विहंगरा, विवाहाची सर्व तयारी झालेली आहे. उशीर करून चालणार नाहीये. हा हो सुरू करूया. आणखीन उशीर झाला तर प्रॉब्लेम होतो. मी आलो. वहिनी चला, उशीर होईल नाही तर. भाऊजी, आपण प्लीज थोडा वेळ थांबायचं का? नाही, हे येणारच होते, येतीलच एवढ्यात. मी एक काम करते, मी त्यांना फोन करून बघते, म्हणजे कुठे पोहोचलेत ते कळेल आपल्याला. वहिनी, सत्यजित जर येणार असता तर तो एव्हाना आलाही असता. अहो नाही, तसं नाही. आता ते म्हणालेत मी येईन म्हणून, म्हणजे नक्की येतील ते. तुमचा विश्वास खरा आहे वहिनी, पण मी सुद्धा सत्यजितला तेवढाच ओळखतो. त्याला जर उशीर होणार असेल तर तो फोन करून त्यांनी कळवलं असतं. सत्यजित नाही येणार. का नाही येणार? एकदा दिलेला शब्द मोडायची सवय नाहीये मला. अच्छा, म्हणजे तुझ्यात अजून काही चांगल्या सवयी शिल्लक आहेत तर? तेच तर सांगत होतो मी. मधुरा, माणूस कधीच बदलत नाही. आणि कसं आहे विहंग, तू माझ्या लग्नाला नाही आलास म्हणून मी तुझ्या लग्नाला नाही यायचं, इतक्या कोत्या मृत्यूचा नाहीये मी. आणि मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे. त्यामुळे मला कोणी मान देव न देव, मला तर यावंच लागणार होतं. धन्यवाद सत्यजित साहेब. आता आपण एवढे असे बोलत राहिलो तर मुहूर्त टळून जाईल ना. हो, मुहूर्त महत्वाचा. इतक्या वर्षांनी माझ्या मित्राच्या लग्नाचा मुहूर्त सापडला आहे. विहंग भोसले, माझा जीवलग मित्र. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे अशा आणा भाका घेतलेला मित्र. खरंच विहंग, किती उपकार आहेत ते तुझे माझ्यावर. हा, मला आयुष्यात उभं केलं विहंगरावांनी. मला अनेक संकटातून बाहेर काढलं विहंगरावांनी. खरं तर आमचा जो काही बिझनेस आहे तो सुद्धा विहंगरावांनी एकट्याच्याच जीवावर उभा केला असता. मी जाऊन त्यांना बांडगुळासारखा चिकटलो. माझ्यासाठी काय काय नाही केलंय विहंगरावांनी. हो ना विहंग? अहो, असं काय बोलताय तुम्ही? अगं खरं तेच बोलतोय विहंग. मी काही चुकीचं बोलतोय का? तसं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता बोलण्याची ही वेळ नाही, ही जागा नाही. आज आनंदाचं कार्य आहे, नाही का? मुहूर्त टळून चाललाय. थांबा थांबा, एक मिनिट. असे सगळे का बघताय माझ्याकडे? मी काय तुमच्या लग्नात विघ्न नाही आणणार आहे. काही नाही, लग्नाला येताना पद्धत म्हणून मला परवडेल अशी, मला झेपतील अशी काही गिफ्ट्स आणलेत तुमच्यासाठी. अरे अरे, ठेवून दे तिथे. सत्यजित, अरे तू आलायस हेच खूप आहे माझ्यासाठी. या सगळ्याची काय गरज?
असं कसं? तुझ्या मैत्रीचे पांग फेडायला नकोत का मला? आणि तसंही विहंग, हा सगळा शिष्टाचार आहे आणि सभ्य माणसं शिष्टाचार पाळतात. अर्थात तुझा त्याच्याशी काही संबंध नाही, पण मी शिष्टाचार नाही ना सोडू शकत. हो, पण सभ्य लोक दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतात. मामा, मला झालाय की आनंद? तुला दिसत नाहीये माझ्या चेहऱ्यात मंजिरी? अहो प्लीज, आपण लग्नाला सुरुवात करूया का? हो हो, बाय ऑल मीन्स. सो विहंग, तू आता मोठा माणूस झालास. हा प्रिया, विहंग आता मोठा माणूस झाला. सरनाईकांचा जावई, माझा साडू. आवडलं? मधुरा, हार्टिएस्ट कॉन्ग्रॅट्स. थँक्यू. आणि माहितीये, या लग्नाच्या गेटअपमध्ये खूप सुंदर दिसतेस. तुमचं लग्न ठरल्याचं कळलं ना, तेव्हा आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आम्ही तेव्हाच ठरवलं न येऊन तुमची मनं दुखवायची नाही. हां, आता मंजिरीने सांगितलं तेव्हा सत्यजित यायला तयार नव्हता, पण मी समजवल्यावर ऐकलं त्यांनी माझं, आणि म्हणून आम्ही दोघंही आलो. थँक्स फॉर कमिंग. अरे हो, ते एक बोलायचं राहूनच गेलं. विहंग, मधुरा, तुम्हा दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, सुखानं संसार करा. शेवटी संसारात सुख हे हवंच, नाही का मंजिरी? संसाराचं सुख एकमेकांच्या विश्वासावर असतं, आणि आमचा एकमेकांवर अढळ विश्वास आहे. वा वा मधुरा, खरंच पडायची भीती नसती तर काठी सोडून टाळ्या वाजवल्या असत्या तुझ्यासाठी आता मी. चोख पाठांतर करतेस तू. कोणी ट्युशन घेतली तुझी? तुझ्या ताईनी? नाही, कारण ती ही अशी गमतीशीर वाक्य बोलत असते वरचेवर. अर्थात वाक्य बोलण्यात आणि कृती करण्यात खूप मोठी दरी आहे, तो भाग वेगळा. प्लीज, आपण लग्नात आलोय. सारखं सारखं विसरतो. आपण लग्नासाठी आलो नाही का? चला चला चला. हो ना, आणि तसंही लग्नात जशी धावपळ लगबग असते तसं काही वाटतच नाहीये, नाही का? प्रिया, असं बोलतात का? अगं मान्य आहे, लग्न म्हटलं की थाटमाट हवा, माणसं हवी, पण सगळ्यांच्या नशिबात सगळं नसतं. तुला आठवतं ना आमच्या लग्नात? सॉरी, तू नव्हतीस नाही का आमच्या लग्नात? मंजिरी, तुला आठवतं ना कसा थाटमाट केला होता आपण? बरं का प्रिया, 3 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर लग्न लागलं होतं माझं आणि मंजिरीचं. मला वाटतं मंजिरीच्या पत्रिकेत काहीतरी प्रॉब्लेम होता, हो ना ग मंजिरी? नाही, तुला आठवतंय ना आपलं लग्न? म्हणजे तेवढं तरी आठवतंय ना तुला? सत्यजित, तुझं बरोबर आहे. तुझ्याशी माझी तुलना होऊच शकत नाही रे. बरोबर आहे विहंग, ठरवूनही तू माझ्याशी तुलना करूच शकत नाहीस. कारण ठरवून सुद्धा मी तुझ्या एवढा क्रूर नाही होऊ शकत. चला, कन्यादान कोण करणार आहे? अरे बापरे, कसं आहे गुरुजी, ते आत्ता ठरेल. कारण कसं आहे, लग्न करताना याही गोष्टी असतात, याचा आम्ही विचारच केला नव्हता कदाचित, नाही का? अहो, मी काय म्हणते, आपण करायचं का कन्यादान? आपण
म्हणजे तू आणि मी? आपण कशासाठी? अगं मुलीचे वडील आहेत, काका काकू आहेत ना? प्लीज तुम्ही असं का बोलताय? नाही नाही, पण जो मुलीच्या वडिलांचा हक्क आहे तो मी का म्हणून हिरावून घ्यायचा? ते येणार नाहीयेत म्हणून? नाही, पण मी वडिलकीचा हक्क मुलीवर दाखवावा एवढी किंमत मुलीने तरी माझ्या शब्दाला कुठे ठेवली म्हणजे? हे बघा, काही गोष्टी विसरून जायला हव्यात माणसाने. प्लीज मंजिरी, प्लीज. जाऊ दे ना वहिनी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अरे मिसेस मुदोळकर, तुम्ही खराब झाला. टीव्हीवर पाहिलं तेव्हा युअर सो. ए, आय एम एक्सक्यूज मी. आय एम एक्सक्यूज मी. अभिनंदन, तुमचं लग्न आहे ना? त्रिवार 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 अभिनंदन. विखे हे घ्या फ्रॉम माय साइड. स्वीकारला, आपला बुके स्वीकारला. अरे आय एम एक्सक्यूज मी. अरे मिस्टर सत्यजित, ओळखलंच नाही मी. या लग्न समारंभाचे कपडे त्याच्यामुळे लक्षातच नाही आलं. ब्युटिफुल ब्युटिफुल ड्रेस. विख्या, मी म्हटलं नव्हतं हे लग्न म्हणजे एका दगडात दोन पक्षी. म्हणजे लग्नाच्या लग्न आणि मित्र परिवारांच्या भेटी गाठी. तुमचा आनंद दिसतोच आहे तुमच्या चेहऱ्यावर दादा. तुमच्या नवीन जीवलग मित्राचं लग्न आहे नाही का? आता सारे भारतीय माझे बांधव आहेत. हा आता भगिनी थोड्या कमी आहेत तांबडे बाबाच्या कृपेनं. काय ताई, काय अवस्था करून घेतली तुम्ही? अहो किती खराब झालात तुम्ही वहिनी. साहजिक आहे साहजिक आहे साहजिक आहे. सत्यजित भाऊची तब्येत बरी नसते त्यामुळे तुम्हाला काळजी वाटत असेल, पण अजिबात काळजी करायची नाही. दादा आहे ना. हा वहिनी, दादा आहे. मी तांबडे बाबाला साकडं घालणार आहे की आमच्या दोस्ताला बरं कर. त्यामुळे डोंट वरी फॉर दॅट मॅटर. तुमच्या तांबडे बाबांच्या कृपेनंच उभा राहिलोय मी, आणि काही दिवसांनी तर ही काठी पण निघून जाणार आहे. आणि मी जेव्हा माझ्या दोन्ही पायांवर उभा राहीन ना दादा, तेव्हा काही लोकांसाठी पळता भुई थोडी होणार आहे. जाणार, ही काठी जाणार. तुम्ही चालायला लागणार. हो चालायला काय सत्यजित भाऊ, तुम्ही पळायला लागणार. चला मग आता आम्ही निघावं का? नाही म्हणजे आम्ही आलेलं काही लोकांना आवडलेलं दिसत नाही. हो निघालात कुठे? खर तर दादा, तुम्ही या लग्नात येऊन खूप मोठे उपकार केलेत तुमच्या या मित्रावर. गुरुजी, तुम्ही मगाशी विचारत होतात ना कन्यादान कोण करणार? हे करणार कन्यादान. साक्षात दादासाहेब होळकर. मी आय माय सेल्फ. काय चेष्टा करता काय माझी तुम्ही? तुमची आणखीन काय चेष्टा करणार? कन्यादानाचं काम कुणी करेल. हो किती सुंदर काम कुणीही करेल. चला. अहो काय बोलताय तुम्ही? हे कसे करतील कन्यादान?
अहो मंजिरी वहिनी, काहीही बोलण्याआधी जरा विचार करा. का का नाही करू शकत हे कन्यादान? अहो पण तुम्ही अगं ते विहंगचे एवढे जवळचे जिवलग मित्र आहेत. हा, शिवाय वडिलकीच्या नात्यानं ते करूच शकतात कन्यादान. करू दे की त्यांना कन्यादान. हो काय एकदम मनातलं बोलले ना सत्यजित भाऊ. चला 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 सत्यजित, बास झाला तुझा तमाशा. माझ्या लग्नात येण्याचा तुझा हाच उद्देश होता. तर मला कुठल्याही लग्नविधींची गरज नाहीये. तसंही तुला कुठलाच विधिनिषेध नाहीये विहंग. आता काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवणार. गळ्यात नुसतं मंगळसूत्र बांधूनही माझ्यासाठी लग्नविधी पुरेसे आहेत. अशा लग्नाला काय अर्थ आहे? मंजिरी अगं याचं सोड, पण तुझ्या बहिणीचं लग्न आहे, तुला हे असं लग्न लागलेलं चालेल? नाही हे 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 म्हणजे जरा खराबच वाटतं रे. अहो लगीन म्हणजे विधी, लगीन म्हणजे बुंदी, स्वीट स्वीट. मंजिरी, आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीस तू तुझ्या खांद्यावर. उद्या लोकांनी तुला विचारलं तर काय उत्तर देशील त्यांना? अहो नाही नाही, हे असं पुण्य माझ्या हातून काढून घेऊ नका. हो दादा, भास झालं आता. तरी जेव्हा उद्या इतर लोक बोलतील तेव्हा त्यांनाही असंच शांत करणार आहेस का विहंग? हे बघ मंजिरी, म्हणजे पुन्हा सांगतो, ह्याचं मला माहित नाही, पण सरनाईकांच्या घरात हे असं लग्न कसं काय मान्य करून घेतील? बास, मी करते कन्यादान. तू एकटीच करणार आहेस कन्यादान? मोठी बहीण आहे या नात्याने मी करूच शकते. अगं पण मी नाही बसणार आहे तुझ्या बरोबर कन्यादान करायला, की त्यासाठी खरं तर तुम्ही माझ्यासोबत कन्यादानाला बसावं अशी माझी अपेक्षा होती, पण ते जर शक्य नसेल तर उगाच लग्न अडकवून ठेवणं मला मान्य नाही. अर्थात हे सगळं करताना मला दुःख होत आहे, पण त्याही पेक्षा लग्नाचा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी. वहिनी जाऊ द्या ना, तुम्हाला कितीही मनापासून वाटत असलं तरी जे काही घडतंय त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणं चुकीचं आहे. माझ्या एका मित्राची आठवण करून देतो. त्या मित्रांनी असंच अगदी विधियुक्त लग्न केलं. पण स्वतःच्या आडमुठ्या अविश्वासानं जे काही झालं तेथे बोलणंच चुकीचं आहे. मग काय अर्थ उरला ना त्या विधींना? एवढे सगळे विधी करायचे आणि अविश्वास दाखवून त्या विधींचा अपमान करायचा. आणि त्यांनीच पुन्हा विधींचं महत्व सांगावं. जिनं माझ्याबरोबर ते विधी केले तिनंच माझा विश्वासघात केला हे तू विसरतोयस विहंग. विश्वास हा श्रद्धेसारखा असतो रे. एखाद्यासाठी तो असतो, पण एखाद्यासाठी देवच नसतो, तर मग श्रद्धा कुठली? हा, माझा मधुरावरचा विश्वास हा माझ्या शेवटच्या श्वासानंतरच संपेल. त्यामुळे कुणाला दाखवण्यासाठी मला या असल्या विधींची गरज नाहीये. अग्नीला साक्षी ठेवून, कपाळावर कुंकू लावून, गळ्यात मंगळसूत्र बांधून माझ्यासाठी सगळे लग्नविधी संपतील. मग कुणाला मान्य असो वा नसो. तेव्हा दादा, तुम्ही आता निघालात तर बरं होईल. नाही ते नाही. हे बघा, नाही विधी ते नाही विधी, कारण नाही विधी, त्यामुळे नाही विधी. पण तुम्ही
मनाने एकमेकाशी बांधले गेलात ना, मनातून तुमचं लग्न झालंय ना, मग चिंता करायची नाही. हा तर राहिलं आमच्यासारख्या पामरांचं, तर आमच्या नशिबी पुण्य नाहीच ना. हे कसं आहे, देव देता आणि कर्म नेतं म्हणतात तसं आहे. चला, तांबडे बाबाच्या आरतीची वेळ झाली, निघायला पाहिजे. हा, पण कधीही काहीही मदत लागली, काही कुठल्याही प्रकारची मदत लागली, फोन करा, मिस कॉल द्या, SMS टाका. हा, कधी पण येणार. तांबडे बाबांचा आशीर्वाद आहे आपल्याला. हा, चला, येतो. टाइम टू एग्जिट. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. एक हरकत है, मेरे बाबा ये तो आता. चला, तुम्हारी शरण में तांबडे बाबा. गुरुजी, आपण विधींना सुरुवात करूया. कन्यादान नाही झालं तरी चालेल. थांबा, हे लग्न होणार नाही. मी इथे जिवंत असताना कन्यादानाशिवाय हे लग्न जर होणार असेल तर ते होणं शक्य नाही. बाबा तुम्ही आलात? मी कन्यादानाला तयार झालो याचा अर्थ असा नाही की मी मागचं सगळं विसरून गेलोय. माझ्या मुलीला मी चांगलं ओळखतो, म्हणूनच तिचं तुमच्यावरचं खरं प्रेम मला कळतंय. आणि एक ना एक दिवस मुलगी अशा वयामध्ये येते जेव्हा तिच्या वडिलांपेक्षा तिचं दुसऱ्या कोणावर तरी जास्त प्रेम बसतं. पण तिच्या बापाचं तिच्यावरचं प्रेम कमी झालेलं नसतं. म्हणूनच आज मी इथे कन्यादानासाठी आलोय. याचा अर्थ मी तुम्हाला माफ केलं असं होत नाही. आय नो सर. And don't forget, ज्या कारणासाठी मी या लग्नाला नकार देत होतो, ज्या कारणासाठी मी तुम्हाला विरोध करत होतो, त्याच कारणासाठी भविष्य काळामध्ये जर माझ्या मुलीच्या पापडीची कडा जरी ओलावली ना, तर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन मी तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. माइंड वेल. मला मान्य आहे. नुसतं मान्य करून नाही चालणार. आज तिच्यावरच्या ज्या प्रेमापोटी मी तिला सौभाग्यवती पदाचा मान देतोय, तो मान जर तुमच्यामुळे ढळला, तिच्या सौभाग्याशी तुम्ही कधी प्रतारणा केलीत, तर त्याच प्रेमापोटी तिला विधवा करायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. शब्द आहे माझा.